साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक 0% डाऊन पेमेंट 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। बीड जिल्ह्यामधील परळी इथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेची वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी विटंबना केली। या प्रकरणाचा सर्व बहुजन समाजाच्या वतीनं 16 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता निषेध करण्यात आला। यावेळी मनोज दादा जरांगे आणि सुरेश अण्णा धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला। बीड जिल्ह्यामधील मस्साजोग सरपंच स्वर्गीय संतोष दादा देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली। हत्याकांडामधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमदार सुरेश अण्णा धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहामध्ये आवाज उठवलाय। तसेच बीड, परभणी आणि धाराशिव या ठिकाणी सर्व पक्षीय मोर्चामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तसेच आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही मार्गाने रस्त्यावरील लढाई करण्यासाठी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे। तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया या देखील स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत। 14 जानेवारी रोजी वाल्मिक कराड यांच्यावरती पोलीस प्रशासनाने खंडणी आणि मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर परळीमधील कराड समर्थक समाज कंटकांनी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश दादा साळुंके, आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या प्रतिमेची विटंबना केली होती। दरम्यान त्याच अनुषंगाने जामखेड इथे बहुजन समाजाच्या वतीने 16 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 दरम्यान या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी मनोज जरांगे पाटील, सुरेश धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला। यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की वाल्मिक कराड हा आरोपी असून तो गुन्हेगार आहे, त्यामुळे गुन्हेगारांना कोणतीही जात नसते, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांनी कराडला समर्थन देण्याचं काम केलंय त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आता ठोस पावलं उचलली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, मंगेश आजबे तसेच गुलाब जांभळे, गणेश डोंगरे, डॉक्टर भारत देवकर, फिरोज कुरेशी, अवधूत पवार, प्रदीप टाफरे, संभाजी मुळे, भरत जगदाळे, गणेश आजबे, उल्हास माने, सूरज काळे, अंकुश शिंदे, तात्याराम बांदल, वसीम बिल्डर तसेच संतोष गव्हाळे, गोरख घनवट, तात्याराम पोकळे, अशोक घुमरे, पप्पू काशीद, सुनील जगताप, गणेश आगवणे तसेच शाकीर सय्यद, तात्या जरे, भरत राळेभात यांच्यासह मोठ्या प्रमाणावरती समर्थक या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि भारतीय राज्यघटनेचा तंतोतंत पालन करा म्हणून गेल्या महिनाभरापासून झटत असलेले आमदार सुरेश अण्णा धस यांच्यावरती दुधाने अभिषेक करण्यात आलेला आहे। खरं तर मराठवाड्यामध्ये जी गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीचा विचार करता सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं ती पद्धत पाहता ही सामूहिक गुन्हेगारी आहे। कदाचित एखाद्याला राग आला आणि चालता चालता मारलं गेलं तर तो रागातून झालेला खून मानला जातो, परंतु संतोष देशमुख सारख्याला जे मारलेलं आहे ती मारण्याची पद्धत पाहिल्यानंतर माणसामध्ये किती क्रूरता आहे हे त्यातून दिसून येतं। आणि म्हणून संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी माननीय आमदार सुरेश अण्णा धस असतील, आव्हाड साहेब असतील, त्या ठिकाणी मनोज पाटील जरांगे असतील, क्षीरसागर असतील किंवा अंजली दमानिया असतील, त्यांनी महाराष्ट्रभर आवाज उठवलाय आणि त्यांना काही लोक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात। खरं तर जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची जात नसते, कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो, कुठल्याही प्रकारचं नातं नसतं। आपण वाचतो पेपरला, आजच्या पेपरला की बायकोने नवऱ्याला मारलं, म्हणजे हे नातं नाही, बायको आणि नवऱ्याचं नातं नाही, हे गुन्हेगाराचं नातं आहे। एखाद्या माणसाने जर एखाद्याला मारलं तर तो गुन्हेगार असतो, तिथं जात नसते।
आणि जातीचा उल्लेख केला गेला नाही पाहिजे. ज्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारी पोचते ना एखादी जात त्याला पाठिंबा देत असेल तर चुकीची बाब आहे. गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि गुन्हेगाराने जो पद्धतीने गुन्हा केलाय त्या पद्धतीने त्याला शिक्षा झाली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर या लोकांनी रान पेटवलेला आहे, आवाज उठवलेला आहे आणि त्या आवाजाला पाठिंबा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित. खरं तर ज्या गुन्हेगारांनी हा गुन्हा केलाय, ज्यांनी त्यांना सहकार्य केले, अशा सगळ्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. मोठमोठी माणसं जेलमध्ये होती. मागच्या ईडीच्या काळात बरीच माणसं जेलमध्ये होती. नसता गुन्हा तर बाहेर सुटून येतो, गुन्हा केलेला असला तर जेलमध्ये बसतो. आणि म्हणून ज्याच्यावर शंका येईल अशा प्रत्येक माणसाला कायद्याने तपासलं पाहिजे. संविधान ते सांगतं की कायद्याने प्रत्येक माणूस तपासला पाहिजे किंवा हा या गुन्ह्यात सामील आहे का. आणि मग जो असेल, भारताचा पंतप्रधान असला तरी तो तपासला पाहिजे, एखादा मंत्री असला तरी तपासला पाहिजे, सामान्य नागरिक असला तरी तपासला पाहिजे आणि त्यातून खरा गुन्हेगार शोधला पाहिजे. ही सामूहिक गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांच्या पाठीशी आम्ही सुरेश अण्णा धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, अंजली दमानिया असतील, क्षीरसागर असतील किंवा इतर आमदार असतील, आव्हाडसारखे आमदार असतील, त्यांना नाही जात दिसतील. ते जातीचा विषय घेत नाहीत, गुन्हेगारीचा विषय घेतात आणि या ठिकाणी गुन्हेगारीला कसल्याही पद्धतीने थांबवण्यासाठी जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पण त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आज या ठिकाणी मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ज्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर आमदार व केचे आमदार या सर्व आमदारांनी कुठला पक्ष किंवा जात पात न बघता ज्या पद्धतीने आंदोलन केलं आणि मुख्य सूत्रधार जो आहे त्याला त्या गुन्ह्यात समाविष्ट करून त्याला त्याच्यात मोका लावण्यापर्यंत या लोकांनी त्या प्रश्न तसाच लावला. त्याचा राग मनात ठेवून काही ठराविक विशिष्ट घटक त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर टीका टिप्पणी करून खालच्या भाषेत, शिवराळ भाषेत त्यांच्यावर वक्तव्य करतायत. त्याचा निषेध म्हणून आज जामखेड या ठिकाणी खर्डा चौकात माननीय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून आज या ठिकाणी त्यांनी समाजासाठी किंवा ह्या ज्या प्रवृत्तीत ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी व संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जे प्रयत्न करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज जामखेडमधील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले व त्यांच्या प्रतिमेस या ठिकाणी दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष भाया देशमुख यांच्या हत्येने 1-1.5 महिना झालं महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड समाजातील युवकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचे त्यांचे धाडस, त्यांची मानसिकता आणि त्यांचं स्वराज्य निर्माण केलं आहे. पण ह्या जर आता पाहिलं तर आता अशा पद्धतीने काही आंदोलन निघायला लागलेत की ज्यावेळेस संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर माननीय मनोज जरांगे असतील, आमदार सुरेश अण्णा धस असतील, आव्हाडसाहेब असतील, संदीपभाई क्षीरसागर असतील, अंजली दमाने असतील, परत नरेंद्र पाटील असतील आणि छत्रपती युवराज संभाजीराजे असतील, त्यांनी आवाज उठला आणि सर्व आवाज उठून प्रशासनाला भाग पाडलं की हा तपास तुम्ही सखोल केला पाहिजे आणि जे दोषी असतील त्या दोषीला पाठीशी न घालता ते समाज जात म्हणून उभा राहिला नाही तर हे जे सगळे जे आमदार आहेत हे अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून त्यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी आणि आरोपीला लवकर अटक करण्यासाठी आंदोलन केलं. आणि हे महाराष्ट्रात चाललंय कुठं? जे आरोपीला अटक केलेत ह्यांनी दबाव टाकलाय म्हणून ह्यांच्या निषेधात मोर्च दिसतात. म्हणजे महाराष्ट्रात चाललेली परिस्थिती पाहता ही कोणत्या जातीची नाही, ही महाराष्ट्राची परिस्थिती स्वतःच्या विचारांनी चालू करून स्वतःचा आर्थिक आणि स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी परिस्थिती चालू आहे. ह्या परिस्थितीला आम्ही जुगारून आम्ही संतोष भाया देशमुखच्या कुटुंबासाठी जे झटणार आहेत आमचे सर्व
नेते मंडळी यांच्या पाठी आम्ही कंटिन्यू उभा राहू आणि ज्या वेळेस आम्हाला गरज पडेल, ज्या वेळेस नेते अडचणीत येतील, ज्या वेळेस यांच्या विरुद्ध आंदोलन होईल, त्या आंदोलनास आम्ही त्याच ताकदीने उत्तर देण्याची आम्ही मानसिकता बाळगू, एवढं बोलून थांबतो. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.